नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आनंद आणि आजचा आपला मेनू आहे मराठमोळा पदार्थ थालीपीठ. What brought us आपल्याला together लागणारे पदार्थ might आहेत remain unspoken. भाजणीचं पीठ. What held us जर together अमेरिकेत भाजणी मिळत born नसेल तर of आपण नुसतं आपण broken. तांदळाचं पीठ घेऊ शकतो. Even तर if आता मी your जे will करणार to होते think तांदळाच्या पिठानेच as करणार I आहे. felt was mine. आणि Now अजून I लागेल wander चिरलेला past the कांदा, cross, waiting for तिखट, my time. मीठ, हळद, पाणी, हिंग आणि थोडासा गरम मसाला. आता या भांड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतलेले आहेत. पाणीचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, कारण का जास्त पाणी झालं तर एकदम चिपचिपीत होणार आणि त्याचा गोळा चांगला होणार नाही आणि मग नंतर थालीपीठ थापायला पण खूप प्रॉब्लेम येईल. आणि म्हणून स्टार्टला कमी पाण्याने सुरुवात करायची आणि मग हळूहळू पाणी वाढत द्यायचं. आता जसं तुम्ही बघता गोळा बऱ्यापैकी म्हणजे एक जीव झालेला आहे सगळ्या मिश्रणाचा. आणि थोडंसं तेल घालायचं म्हणजे चांगलं एक मिश्रण तयार होईल. आता जसं तुम्ही बघतात आपला एक गोळा तयार झालेला आहे आणि आता ह्या मोठ्या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे करू म्हणजे आपण थालीपीठ करायला सुरुवात करू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थालीपीठ करायला आपल्याला एक जाडी पिशवी लागेल. आता सध्या माझ्याकडे ना ती पिशवी नाही आहे, म्हणून मी एक साधी पिशवी घेतली आणि त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचं जाडं कवर टाकलेलं आहे. आता त्याच्यावर थोडंसं तेल वरती लावून आपण त्याच्यावर थालीपीठ थापू शकतो. आता आपले हे छोटे छोटे गोळे तयार झालेले आहेत. आता जसं तुम्ही बघता आपला गरम तवा तयार आहे, प्लास्टिकची पिशवीही तयार आहे आणि आपले गोळेही तयार आहेत. आता थालीपीठ करायच्या आधी मी प्लास्टिकच्या पिशवीवर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हा थालीपीठाचा गोळा प्लास्टिकच्या पिशवीवर स्प्रेड करूया. थिकनेस खूप ठेवले तर शिजायला खूप वेळ लागेल आणि एकदम कमी केलं तर तुटण्याची शक्यता आहे. म्हणून बेसिकली आपण जसं पराठ्याला थिकनेस ठेवतो तेवढीच थिकनेस आपण थालीपीठाला ठेवूया. आता तसं तुम्ही बघता थालीपीठ आपलं बऱ्यापैकी स्प्रेड झालेलं आहे आणि हा आपण आत्ता तव्यावर टाकू शकतो. तर तव्यावर टाकायच्या आधी आपण तव्यावर थोडंसं तेल घेऊया आणि मग आपण तव्यावर ह्याला उलटून टाकूया. आता तव्यावर मी हे थालीपीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावर एक दोन गोळे केलेले आहेत म्हणजे लवकर शिजेल ते. अजून लवकर शिजवायचं असेल तर वरतून एक झाकण ठेवता येईल. तर आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि अस्सल थालीपीठाची मजा लोण्याशिवाय काय. तर हे लोणी आणि बघितलं तर थालीपीठ दोन्ही बाजूनी चांगलं शिजलेलं आहे. तर हे आपलं मराठमोळं थालीपीठ तयार आहे. धन्यवाद.